डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाने विक्रमी निच्चांक गाठलेला आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 95 रुपये 22 पैशांवर गेला आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे। पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे ही विक्रमी घसरण झालेली आहे। तर सामचे आमचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन वरून जोडले गेले। सर, आपण बघतोय डॉलरच्या तुलनेत रुपया आणखीन घसरला, 95 रुपये 22 पैसे इतकी ही निच्चांकी घसरण खरं तर म्हणावी लागेल। कसं पाहता आणि यामुळे काय होऊ शकतं? मुख्यतः डॉलरची किंमत ज्या वेळेला रुपयाच्या तुलनेमध्ये वाढते आणि रुपया घसरतो त्यावेळेला स्पष्टपणे महागाई ही अचाट स्वरूपामध्ये समोर येणार हे स्पष्ट चित्र असतं। साधारण पुढच्या आठवडा 15 दिवसामध्ये याचे परिणाम जे ते आपल्याला पाहायला मिळतील। आपण जर बघितलं तर खाद्यतेलाच्या किमती या साधारण प्रति किलो 15 रुपये ते 25 रुपयापर्यंत वाढलेल्या आहेत। हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती ही साधारण 25% वाढलेल्या आहेत। हा मुख्यतः परिणाम हा डॉलरचा आहे, कारण वाहतुकीचा खर्च वाढतो, इम्पोर्ट खर्च वाढतो आणि त्याचबरोबर जो फिट असतो म्हणजे आपण वेगवेगळ्या जहाजातून विमानातून जो माल मागवत असतो तो वाढतो आणि त्याचा परिणाम थेटपणे कंपन्या भाववाढीवर करत असतात वस्तूंच्या। आत्ता जो भाववाढ झालेली आहे साधारण 4% इतका रुपया घसरलेला आहे महिनाभरामध्ये आणि हा रेकॉर्ड लो पातळीवर आहे। 4% आतापर्यंत वर्षभरामध्ये साधारण वाढ एखाद वेळेला पाहायला मिळत होती, मात्र या पूर्ण युद्ध काळामध्ये अत्यंत वेगामध्ये रुपया जो आहे तो घसरलेला आहे आणि त्याचा परिणाम दिसतोय की 95 रुपये इतका हा रुपया घसरलेला पाहायला मिळतोय। येत्या काळामध्ये भाववाढीच्या रूपानं आणि महागाईच्या रूपानं एक मोठी झळ ही सर्वसामान्यांना या निमित्तानं बसताना आपल्याला पाहायला मिळू शकते। बिलकुल, धन्यवाद सर, आपण या संपूर्ण बातमीचं विश्लेषण केलं त्याबद्दल। तर आपण बघतोय डॉलरच्या तुलनेत रुपया 95 रुपये 22 पैशांवर जाऊन पोहोचलाय आणि रुपयाचा हा विक्रमी निच्चांक म्हणावा लागेल। महिनाभरामध्ये मोठ्या प्रमाणात रुपया घसरलेला आहे, त्यामुळे अर्थातच सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे महागाईचा दर वाढू शकतो।